बरं, असं फार कमी वेळा घडतं की पहिलंच प्रेम पहिल्याच फटक्यात यशस्वी होतं. अनेक जण अनेक ठेचा खाऊन नंतर कुठे प्रेमामध्ये यशस्वी होतात. पण पहिलं प्रेम मात्र पहिलं प्रेम असतं, खरंय की नाही? त्याची जखम अशी खोलवर कुठेतरी गेलेली असते. आणि असंच पहिल्या प्रेमामध्ये नक्की होतं तरी काय, घेऊन येतोय आपला पुढचा कलाकार जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. चाहे तुम कुछ ना कहो, मैंने सुन लिया के साथी प्यार का मुझे चुन लिया, चुन लिया, मैंने सुन लिया. पहला नशा, पहला खुमार, नया प्यार है, नया इंतजार. कर लूं मैं क्या अपना हार, है दिले बेकरार, मेरे दिले बेकरार, तू ही बता. पहला नशा, पहला खुमार. उड़ता ही फिरूं इन हवाओं में कहीं, या मैं झूल जाऊं इन घटाओं में कहीं. उड़ता ही फिरूं इन हवाओं में कहीं, या मैं झूल जाऊं इन घटाओं में कहीं. एक कर दूं आसमां और जमीन, कहो यारो क्या करूं क्या नहीं. पहला नशा, पहला खुमार, नया प्यार है, नया इंतजार. कर लूं मैं क्या अपना हार, है दिले बेकरार, मेरे दिले बेकरार, तू ही बता. पहला नशा, पहला खुमार. लव बॉय, क्या बात आहे. थँक्यू सो मच आम्हा सगळ्यांना कॉलेजच्या विश्वात परत नेल्याबद्दल. सगळ्यांचंच आवडतं गाणं आहे आणि रोमॅन्स कॉलेजचे दिवस म्हटल्यानंतर हे गाणं आलं नाही तर नवलच आहे खरं. ॲब्सल्युटली, ॲब्सल्युटली. आज तो म्हणजे अगदी आमिर खानच दिसतंय. फार गोड, अगदी छान म्हटलंस, अगदी खूपच छान. थँक्यू, थँक्यू. छान. हा मित्रा, एक तर तुला रोमॅन्टिक थीम म्हणजे मला असं वाटतं सचिन तेंडुलकरला वानखेड्यावर खेळण्यासारखं आहे. जे काय तू गाणं निवडलेलं आहेस हे म्हणजे प्रेमवीरांसाठी अक्षरशः गीताच म्हणायला पाहिजे असं गाणं तू निवडलं आहेस. 1992 साली हा चित्रपट रिलीज झालेला मेमध्ये मला आठवत आहे. आणि त्यावेळेला एक दुसरी ऐतिहासिक घटना घडलेली म्हणजे मी 10वी पास झालो होतो आणि मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला होता. आणि तू गुलाबी रंगाचा जसा शर्ट घातलास तसं सगळं विश्व गुलाबी झालेलं होतं आजूबाजूचं माझ्या. आणि त्यावेळेला जतीन ललित नावाच्या एका जोडगोळीने हे इतकं सुंदर गाणं दिलं. किती त्रास दिला असेल या गाण्याने, खरंच फार त्रास दिलेला आहे. आणि तू आज ते गायलास, खूप छान गायलास. व्हेरी गुड. बरं अवधूत, आता तुझ्या 10वीचा विषय तूच काढलास. तुझा पहिला क्रश कोण होता आणि तू किती तेव्हाही रोमॅन्टिक होतास? मी तेव्हाही कन्फ्यूज होतो, म्हणजे की मला ज्यावेळेला लक्षात आलं की आपला आता पहिला क्रश होणार आहे त्यावेळेला आता कोणही काही असं. तर मी 4थीत पहिलं प्रपोज केलं होतं मला अजून आठवतं. नाही, आणि त्यानंतर असं किती वेळा झालं? अभिजित,
तुझा काय प्रॉब्लेम आहे का माझ्या नाही, मी बायकोशी? आज स्पर्धक नसल्याने मी विचारू शकतो ना, म्हणजे मला काही गुण मिळणार आहे त्याची भीती नाही. पण आमच्या कोल्हापूरला मात्र वर्षानुवर्ष प्रपोज करायची एकच पद्धत आहे. काय? म्हणजे मुलगी रस्त्याने चाललेली असली की अशी बाईकनीच जायचं, सायकलवरनं प्रपोज होत नाही. ज्यांच्याकडे बाईक नसेल त्यांनी, म्हणजे सायकल असेल त्यांनी बाईक भाड्याने घ्यायची प्रपोज करण्याच्या दिवसापुरती. आणि मग ती चाललेली असेल मुलगी, तिला अशी ठापकन आवाज करत अशी ती बाईक क्रॉस लावायची तिला. आणि मग तिला आहो जाऊ म्हणायचा, हो 12वी गेले राजारामपुरी ना, हो का नाही विचारायचं होतं फक्त. काय नाही ते फ्रेंडशिप देता का? मग जर का हो उत्तर असेल तर देतो की, असं उत्तर येतं. आणि जर का नाही उत्तर असेल तर मला 2 भाऊ आहेत असं उत्तर येतं. म्हणजे परिणाम काय होतील? परिणाम काय होतील? मग समोरचा पण सांगताय, मग काय भीतो काय नाही तर नाही सांगा की आम्हाला काय, असं म्हणून निघून जायचं असतं. ही पद्धत वर्षानुवर्षाची आहे. फ्रेंडशिप देतो का म्हणजे प्रपोज, लक्षात ठेव. फ्रेंडशिप देता का, ओ बाई फ्रेंडशिप देता का. कधी कोल्हापूरमध्ये गेलास आणि तुला कोणी विचारलं की ओ दादा फ्रेंडशिप देता का, तर अर्थ वेगळा आहे. तर मी सांगायचं का माझ्या 2 बहिणी आहेत वगैरे? ते तुझ्यावर आहे. बरं वंदना ताई, तुम्ही त्या काळातलं खूप छान सांगू शकाल, एक जरा सांगा ना आम्हाला. काही नाही, मला एक खरं तर साडीचं टोक देऊ का? मी अजिबात असं काही असं काही केलं नाही. मला जेव्हा शिरीषने प्रपोज केलं तर पहिल्यांदा बघितल्याबरोबर एक तर माझ्या प्रेमात पडला. बस हिच्याशीच लग्न करणार, कोण काय काही माहिती नव्हतं. मग मित्रांनी सांगितलं की ही माणिक वर्मांची मुलगी आहे. आणि मग 6 महिने वगैरे माझ्या मागे लागला होता. आणि मग नंतर एकदा विचारलं, मी म्हटलं की घरी येऊन विचार. माझे आई वडील हो म्हणाले तर मग समज की माझं तुझ्यावर प्रेम आहे. असं आमच्या वेळेला होतं. फक्त मी पदर वगैरे गुंडाळला नाही, पण तेव्हा आई वडिलांना विचारण्याची पद्धत होती, शिस्त होती. पण तेव्हा मला आईने सांगितलेली एक आठवण आहे की मुलीला बघायला जाताना तिला चालता येतं का, बोलता येतं का वगैरे, ते झालं. तुला गाता येतं का, तर मुलगी एखादी म्हणाली की हो येतं, तर तिनेच माणिक वर्मांचं गाणं म्हटलं तर ही मुलगी सुशील सोज्वळ आहे असं धरून चालायचे लोक. त्यामुळे ही आपल्या घरात चालेल. पण माझ्या बाबतीत असं झालं की मला माझ्या सासऱ्यांनी जेव्हा विचारलं, म्हणजे लग्न व्हायचं होतं की अरे माणिकबाईंची मुलगी आपल्या घरात येते, त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी विचारलं तू गाणं म्हणते, आणि त्यांची भयंकर भक्ती आईवर. तर म्हटलं हो म्हणते ना. मग म्हणून दाखवशील, म्हटलं हो म्हणते. आणि मी कुठलं म्हटलं, पाडाला पिकलाय आंबा. त्यामुळे सासऱ्यानं कळलं आपल्या घरात काय येणार आहे म्हणून. वंदनाताईंकडून ध आणि अवधूतकडून प मिळालाय. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्ससाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.